गेट्स काय शांत बसत नाही वाटते. आमच्याकडे पण पाऊस चालू आहे. आता हा अवकाळी पाऊस आहे का बिल गेट्सनं पाडलेला केमिकल पाऊस आहे हे मला माहिती नाही. आज मी माझं पहिलं काम सायकलवरून केलं आहे. म्हणलं जवळच होतं त्यामुळे सायकलवरूनच केलं. डिझेल आणि पेट्रोलची टंचाई चालू आहे. तर आताच तयारीत राहिलेलं बरं आहे. काय होईल काय नाही सांगता येत नाही. आजकाल काय पण होतं आहे राव. दिवसा 10 वाजता अंधार पडतोय. काय सांगू शकत नाही काय होऊ शकतं. त्यामुळं प्रिपेअर राहायचं आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी रील काढत होतो. पण रील काढता काढताच हा बिल गेट्सचा का अवकाळी पाऊस काय पण म्हणू शकता तुम्ही तो पाऊस चालू झाला. तर तो पाऊस थांबल्याशिवाय मला काय करता येणार नाही. एका प्रोडक्टचं मी रील करतोय. हा पाऊस थांबला की मग मी परत माझ्या कामाला सुरुवात करेन. आज अशा प्रकारे आजचा ब्लॉग चालू झाला आहे. बघूया आज नक्की काय काय होतंय. अजून पाऊस चालूच आहे. थोडा कमी आला आहे पण चालू आहे. जर समजा व्हिडिओमध्ये आवाज येत नसेल पावसाचा तर आपण रील बनवायला सुरुवात करायची. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे. आता हा पाऊस नक्की बिल गेट्सनंच केला आहे का नॅचरली होतोय ते आपल्याला माहीत नाही. पण जर बिल गेट्सनं हा पराक्रम केला असेल तर ते खूप चुकीचं आहे. सगळ्यांनाच माहिती आहे. कारण की निसर्गासोबत खेळणं म्हणजे खूप महागात पडणार आपल्याला. नंतर आपण त्याचं काय म्हणतात भुगतान किंवा परतफेड ती काहीच करू शकत नाही. त्याला आपल्याला सोल्युशनच मिळणार नाही. नंतर ठोकायला लागलं नुसतं. आणि तो काहीतरी जीएमओ सीड्स पण आणतोय वाटतं. म्हणजे जीएमओ सीड्समध्ये काय असते जेनेटिकली मॉडिफाय केलेले बियाणं असतात. ते बियाणं जर ते एकदा त्यांनी आपल्याला दिले तर आपण फक्त त्यांचेच केमिकल प्रोडक्ट्स वापरायचे किंवा फर्टिलायझर वापरायचे. आधीच केमिकल वापरणं चुकीचं आहे. पण नॅचरल फार्मिंग सोडलं आणि केमिकल वापरायला लागलो ते एक चुकीचीच गोष्ट आहे. पण त्यानं जर समजा असं काहीतरी केलं की बाबा आमचं सीड घेताय तुम्ही तर आमच्याच कंपनीचे तुम्ही फर्टिलायझर घेतले पाहिजेत, बाकीच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, फंगीसाईड पेस्टिसाईड, तर हे खूप डेंजरस आहे. आणि पुढं भविष्यात ज्याच्याकडे सीड असेल तोच जगावरती राज्य करणार आहे. त्यामुळं नॅचरल फार्मिंग मला स्वतःला आवडतं. मी स्वतः माझ्या शेतात ते करायचा प्रयत्न करतो. पण घरच्यांना समजवणं आत्ता ते एवढ्या वर्षांनी काय म्हणायचं एवढ्या वर्षात त्या लोकांनी आपल्या लोकांना कन्वर्ट केलं. आपलं माइंडसेट सगळं चेंज केलं या लोकांनी, ह्या मोठ्या लोकांनी. काय लोक असतात खूप कमी लोक असतात बिलियनियर मिलियनियर ते ह्या सगळ्यांचं फ्युचर ठरवतात. पण हे खूप चुकीचं आहे. आपल्यालाच सतर्क राहायला पाहिजे. आपणच थोडं चेंज करू. कमीत कमी आपल्या घरापुरतं तर तुम्ही विचार केलात तर स्वतःपुरता विचार केला तरीसुद्धा बराच फरक पडणार आहे. थोड्या आता मी म्हणत नाही की सगळ्या भाजीपाला सगळं जे काय असेल व्हेजिटेबल तुम्ही सगळं ते ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे, नॅचरलच खाल्लं पाहिजे. तुमच्याच्यानं जेवढं होईल तेवढं तरी तुम्ही करा. एखादी भाजी कांदा म्हणा, लसूण म्हणा, तुमच्याकडं रान असेल तर ते तुम्ही ऑर्गॅनिकली करा ना. आमच्याकडं आता म्हणजे ह्या वर्षी कांदा लसूण तर एकदमच ऑर्गॅनिक आहे. गहूसुद्धा आम्ही काहीच टाकलं नाही. युरिया फक्त गव्हात टाकलं आहे. प्रामाणिक सांगतो तुम्हाला. ते पण आईवडिलांना सांगून आता एवढं त्यांना ते पटत नाही. त्यांना ते कळत नाही. आधी त्यांनी केलेलं आहे नॅचरल फार्मिंग पण आता त्यांना रिझल्ट पटपट पाहिजे ना. त्यांना सवय झाल्या त्यामुळे ते आता त्याला आधीन गेलेत. बघू आपल्याकडून जेवढं होतं तेवढं करायचं. पण मला हेच सांगायचं आहे की हे सगळं खूप डेंजरस आहे. खूप. आणि हेच खूप डेंजरस गोष्ट आपल्या इंडियामध्ये येऊ नये, भारतात येऊ नये म्हणून मोदींनी USA काही परमिशन दिली नव्हती बहुतेक. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ते ट्रेडिंग काहीतरी जास्त करत नव्हते. पण आता काहीतरी त्यांनी प्रेशर टाकल्यामुळं ह्या ऑइलचा बिलचा आणि बऱ्याच गोष्टींचा त्यामुळं काहीतरी ते करणारं वाटतं ॲग्रिकल्चरवरती बोलणं. पण ह्याचा ट्रम्पच्या पण डोक्यात ह्याच गोष्टी आहेत की बाबा GMO सीड्स आणायच्या त्यांच्याकडल्या. हे काही पॉसिबल नाही असं नाही. आता तुम्ही हायब्रिड जे सीड्स बघताय ना त्याला तुम्ही जर तुम्ही ऑर्गॅनिक नॅचरल फार्मिंगमध्ये तुम्ही हायब्रिड सीड वापरलं तर तुमचा काही काडीचा उपयोग होणार नाही. काय सुद्धा तुमचं पीक येणार नाही. ते खराबच होणार, चांगलं येणार नाही. तर मग तुम्हाला जेवढं आउटपुट पाहिजे तेवढं येणार नाही. पण जर तुम्ही कुठलं तरी फर्टिलायझर टाकलं आता सगळ्या कंपनींचं चांगलं आहे व सगळी खातात, सगळ्यांना खायला मिळते. त्यामुळे ते काय करणार कुठलं पण तुम्ही फर्टिलायझर वापरा, पण केमिकल फर्टिलायझर वापरा, केमिकल पेस्टिसाईड, केमिकल फंगसाईड वापरा. पण नंतर भविष्यात समजा ज्याला वर्ल्डवरती राज्य करायचं असेल, जर समजा तो असं मारहाण करून वॉर करून किंवा इकॉनॉमी पुढच्या कंट्रीची खाई ढासायला लावून जर तो पॉवरफुल होत नसेल तर शेवटला काय उरतं. आपण काय नसलं तरी राहू शकतो, जगू शकतो. पण हे नसलं तर जगू शकत नाही. तर तो त्याच्यावरती घाव घालणार, बरोबर सगळ्यांना वटणीवर आणणार. समजा हेच बिघडलं आपलं, बघा ना किती डेंजरस आहे. सीडच त्यांनी कंट्रोल केलं. सीड कंट्रोल केलं, वर्ल्ड कंट्रोल केलं. हो
त्यामुळं मला वाटतं की लवकरात लवकर आपण सुधारावं. ते आता आपल्याला तेवढं इन्कम नाही मिळालं समजा नॅचरल फार्मिंगमध्ये, तर ते फार्मर्स पण करणार नाहीत. याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे राव. खरं तर जी चांगली चांगली लोकं आहेत ना, ज्यांना माहिती आहे त्या लोकांनी काहीतरी केलं पाहिजे. ते करत पण असतील कदाचित, आपल्याला जास्त करून माहीत नसेल. म्हणजे त्याचं मार्केटिंग जास्त झालं पाहिजे, जेणेकरून लोकांना अवेअरनेस येईल आणि लोक लवकरात लवकर नॅचरल फार्मिंगकडे वळतील. मला पण ह्या गोष्टींवरती काहीतरी करायचं आहे. बघूया भविष्यात माझ्याकडं काय चांगली पॉवर आली, मी पोझिशनवरती असलो, पैसा आला, तर मला अशा काहीतरी काय म्हणतात उपकरणं किंवा काय ते कुठली वीज पडल्या, काहीतरी मला राबवता येईल, काहीतरी मला एक कम्युनिटी करता येईल, जेणेकरून मी ह्या सगळ्या गोष्टी त्यात करीन. मला करायचे आहेत, बघू. काय नाही रे, लय अवघड नाही. सॉईल थोडी खराब झाल्या, आत्ता आपल्या हातात आहे, करू शकतो आपण. पण सोडलं तर सगळंच बिघडू शकतं. त्यामुळं ती मी काय म्हणतो तू, ती सोपी गोष्ट आहे नॅचरल फार्मिंगला, काय अवघड नाही. जी आहे जी सॉईल आहे त्याला फक्त जपायचं आहे. त्यात तुम्हाला जास्त नांगरणी करायची नाही, फक्त थोडंसं कुरपाडून तुम्हाला नॅचरल मल्चिंग करायचं आहे. किंवा मल्चिंग म्हणजे नॅचरल मल्चिंग म्हणजे काडी कचरा असेल किंवा तुमच्या झाडाची पानं असतील, तुमच्याच रानातली काहीतरी गवत असेल, ते तुम्ही टाकून झाकून ठेवायचं. म्हणजे तुमचं रान गरम होणार नाही आणि तुमच्या रानातलं जे जीवन असतं ते जिवंत राहतील, मरणार नाहीत. आणि समजा तुम्ही केमिकल वापरलं नाही तर ते अजून चांगले राहतील. जीवामृत वापरू शकतो, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत रे, खूप सोप्या आहेत आणि लय काही अवघड नाहीत, लय नॅचरल आहेत. आता मातीचा गोळा कसं म्हणायचं तुम्हाला, कसं सांगू, ज्या गोष्टी माती खाऊ शकते त्या गोष्टी टाकायच्यात मातीला, सोपं आहे. कचरा काडी कचरा तो फर्टिलायझरमध्ये कन्वर्ट होतो. तुम्हाला खत टाकायची गरजच नाही, तर थोड्याशा खतात तुमचं बरंच काम होते. आणि आता विषय निघाला आहे म्हणून मला सांगूशी वाटतं तुम्हाला, आणि मी सांगणार. फंगिसाईड, पेस्टिसाईड ते पण तुम्ही ऑर्गॅनिक तयार करू शकता आणि त्याचा रिझल्ट पण चांगला असतो तुम्ही जास्त दिवसापर्यंत जर वापरलं. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे सीड आहे ना ते हे पाहिजे, काय म्हणजे ऑर्गॅनिक पाहिजे. तेच ऑर्गॅनिक नसलं तर मग काय होऊ शकत नाही. हायब्रिडवरती तुम्ही काय करू शकत नाही, त्याचं लिमिटेशन असतं. हायब्रिडचं सीड तुम्ही टाकलं तर परत त्याला सीड येत नाहीत काय काय व्हेजिटेबल्सला. तेच तुम्ही तुमच्या नेटिव्ह तुमच्या एरियामधलं कुठलं तरी एका व्हेजिटेबलचं सीड लावलं तर त्याला फळ पण येतं, फुलं पण येतं, ते फुलापासून सीड पण तयार होतं, सगळ्याच गोष्टी होतात. आणि त्याला हे जे ऑर्गॅनिक सीड असते त्याला कशाचीच गरज नसते केमिकल फर्टिलायझरची वगैरे. तुम्ही फक्त पाणी व्यवस्थित दिलं त्याला पाहिजे तेवढं, त्याला खत म्हणजे काय जीवामृत दिलं, कधी शेण टाकलं, कधी दुसऱ्या गोष्टी वापरल्या ज्या नॅचरल आहेत त्या वापरल्या तरी तुमचं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने शेती होऊ शकते. तुम्हाला उत्पादन पण चांगलं मिळणार. फक्त थोडंसं आता तुम्ही आपण सॉईल डॅमेज केल्या म्हणलं की रिकवर व्हायला थोडं टाईम लागणार. ते एकदा झालं की तुम्हाला मी म्हणतोय जेवढं केमिकल फर्टिलायझरमधून तुम्हाला जेवढं उत्पादन मिळत नाही, हायब्रिडमधून जेवढं उत्पादन मिळत नाही तेवढं पण मिळू शकतं. आधीच्या काळात तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या आजी आजोबाच्या काळात किती धान्य निघत होतं, घरात ठेवायला जागा नव्हती. पण आत्ता सगळं उलटं झालं, सगळं कमी कमी होत झालं. जेवढं आपण केमिकल वापरू तेवढं सॉईल डॅमेज होणार आणि तेवढं उत्पादन कमीच होणार आहे. आता GMO सीड्स नाहीत असं नाही, आता पण आहेत हायब्रिड वगैरे आहे ना, ते सगळे GMOमध्येच येतं बहुतेक. मला एवढं इन डिटेल एकदम मी काहीच एक्सपर्ट नाही आहे, मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगतोय. आपल्याला ज्यावेळी फ्रीडम मिळालं त्याच्या आसपास आपल्याकडे खायला व्यवस्थित अन्न नव्हतं, त्यामुळं आपल्या सायंटिस्ट लोकांनी रिसर्च करून असे सीड्स आणले ज्याच्यातून आपल्याला जास्त उत्पादन मिळेल आणि आपल्याकडं खायला व्यवस्थित सगळ्यांना पुरेल. सरप्लसमध्ये गेलो नंतर आपण, पुरेल असं झालं आणि नंतर सरप्लसमध्ये गेलो. पण काही वेळानंतर ना आपल्याकडे व्यवस्थित आपण स्टेबल झाल्यानंतर ना ते चेंज झालं पाहिजे होतं, परत आपण नॅचरल फार्मिंगकडे शिफ्ट झालो पाहिजे होतं, पण ते नाही झालं. पण त्यामुळं आता अडचण येते खूप. आणि GMO सीड्स मागाशी मी जे सांगत होतो ना, जे अमेरिकनबद्दल ते ट्रम्पबद्दल, ते लोक एवढी पॉवरफुल आहेत, ते अजून मॉडिफाईड करू शकतात. मगाशी तुम्हाला सांगितलं तसं त्यांचंच फर्टिलायझर वापरायचं, ते काहीतरी त्यात करू शकतात कोडिंगसारखं, ते काहीतरी चेंज काहीतरी ती टेक्नॉलॉजीच अशी आहे. आपण आपल्या पद्धतीनं सीड बनवू शकतो आणि त्या सीडला काय लागणार आहे ते आपणच ठरवू शकतो. मग ते लॉक करू शकतात ना की बाबा आमच्याच कंपनीचं तुम्ही वापरायचं, तरच तुमचं ते उगवून येणार.
एवढं हे सगळं आहे, असं आहे. तर मित्रांनो, आत्ता मला आतून असं वाटते की आजच्या व्लॉगला आपण इथंच पूर्णविराम लावूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.